हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम्, येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणम्, विनायकं गुरुर्नौमि साखरे, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये, श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं, पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे, माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैसेची, जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदयी त्याचे बुद्धी उपाधी करून, त्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोई ठाईना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीच असे, पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीच आहे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या, जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येंचे होय अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। विचार सागर तरंग पाचवा, परिच्छेद 29, पंचकोशाच्या निराशाचा प्रकार। पंचकोशाच्या निराशाचा प्रकार। कोण्या पंचकोशाचा? पंचकोशाच्या निराशाचा प्रकार। कोणते पंचकोश? अन्नमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, प्राणमय कोश, आनंदमय कोश, हे पंचकोश आहेत। आणि या पाच कोशाचा निराश कसा करायचा? कारण पंचकोशाचा निराश झाल्याशिवाय त्या आनंदमय कोशामध्ये शिरता येणार नाही।
कारण आनंदमय कोशामध्ये आत्मा वास्तव्य करतो विशेष रूपाने. आपलं स्वरूप विशेष कुठे आहे? आनंदमय कोशात आहे. आणि मग हे कोश किती देहात आहेत? 3 देह. 3 देहामध्ये 5 कोश आहेत, हे की नाही? मग अन्नमय कोश स्थूल देह, हे की नाही? आणि आनंदमय कोश कारण देह. कारण देह. आनंदमय कोश कारण देह, अन्नमय कोश स्थूल देह. आणि मग कोणते कोश राहिले आता? प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय. हे 3 कोश सूक्ष्म देहाचे आहेत. सूक्ष्म देहामध्ये 3 कोश आहेत आणि स्थूल देहामध्ये एकच कोश आहे. आणि कारण देहामध्ये एकच. मग कारण देहाचा कोश कोणता? अन्नमय कोशाचा देह. स्थूल देहाचा कोश कोणता? हे ज्ञान असावं लागतं. आणि त्याचं ज्ञान झालं तर त्याचा निराश करा येतो. त्या देहाचं ज्ञानच नाही तर त्याचा निराश कसा करावा? म्हणून स्वप्नामध्ये स्थूल देहाचे भान होते का? स्वप्नामध्ये स्थूल देहाचं भान होत नाही, पण आत्म्याचं होतं का नाही? आणि कारण देहामध्ये सूक्ष्म देहाचं भान होतं का? पण आत्म्याचं होतंय. आणि जागृतीमध्ये कारण देहाचं भान होतंय का? जागृतीमध्ये कारण देहही प्रतीला येत नाही. कारण कारण देहामध्ये आपल्याला प्रतीतीच नाही. कारण तिथं विषय नाही. कारण देह प्रतीला येण्यासाठी तो दृश्य व्हावा लागेल ना. मग दृश्यमानता तिथे आहे का? तिथं कोणताच विषय नाही. झोपेमध्ये कसल्याही प्रकारचा विषय नाही. तिथे फक्त आनंद रूपता आहे. जी सुखरूपता आहे का? ती सुखरूपता आनंद रूपानं आहे. आनंद रूपता, सुखरूपता आणि दुःखरूपता. सुखरूप आणि दुःखरूप ह्या ज्या 2 वृत्त्या आहेत, हे कशामुळे येतात? आनंद नसला दुःखरूपता, आणि आनंद असला एका आनंदावरच ह्या 2 वृत्त्या आहेत. मग आनंदरूप तर आत्मा आहे. मग आत्म्यावरच त्या 2 वृत्त्या आहेत का? आत्माच त्या 2 वृत्तीला पावतो का? हो. जर अनुकूल ज्ञान असेल, अनुकूल विषय असेल, तर तोच आनंद सुखरूपाला पावतो. आनंदच सुखरूपाला पावतो. आणि प्रतिकूलता असेल तर विषयाची प्रतिकूलता झाली की तोच आनंद दुःखरूपाला पावतो. मग आनंद असला तर सुख, आणि आनंद नसला
दुःख. मग आनंद हे सुखदुःखावर अवलंबून आहे का सुखदुःख हे आनंदावर अवलंबून आहे? अधिष्ठान आनंदच आहे त्याला, पण तोच आनंद वृत्तीमध्ये आला, आपण वृत्तीरूप झालो की मग त्या वृत्तीला जर अनुकूल पदार्थाचा संग नाही झाला तर ती वृत्ती दुःखरूपाला पावायली, आणि त्या वृत्तीला सुखरूप विषय प्राप्त झाला की ती वृत्ती सुखरूप पावायली. पण त्यामध्ये त्या वृत्तीमध्ये आनंद नसला की दुःख आणि आनंद असला की सुख. मग तो आनंद आपणाला वृत्तीमध्ये का टिकविता येईना? मग सदा सुखरूपता राहील ना. पण विषयामुळं अनुकूल विषय आणि प्रतिकूल विषय हे मानलेत ना जीवाने. म्हणून अनुकूल आणि प्रतिकूल हे विषय ठेवूच नाही. अनुकूल आणि प्रतिकूल. प्रतिकूल का व्हायले तर इच्छा केल्यामुळं, अनुकूल का व्हायले तर इच्छा केल्यामुळं, आसक्ती केल्यामुळं, त्या पदार्थाविषयी आसक्ती केल्यामुळं. मग त्या पदार्थावरची, मग तो पदार्थ सुखरूप असो की दुःखरूप असो, तो अनुकूल असो की प्रतिकूल असो, त्या पदार्थाच्या ठिकाणी जर आपण आसक्तीच नाही ठेवली तर सुख दुःखाला पावेल का वृत्ती? मग सदा आनंद रूप राहणार नाही का? मग तशी वृत्ती सदा आनंद रूप राहण्यासाठी विषयाच्या ठिकाणी अनुकूल प्रतिकूल इच्छा जी आहे ती त्यागून द्यावी. विषय मिळो अथवा न मिळो, आपण आपलं स्थिर राहिलं पाहिजे. कारण विषयाची प्राप्ती, विषयाची निवृत्ती म्हणजे अनुकूलता, प्रतिकूलता ही प्रारब्धाच्या अधीन आहेत. विषय कसे आहेत? प्रारब्धाधीन आहेत. मिळविल्यानं विषय मिळतो का? आणि त्यागल्यानं विषय त्यागता येतो का? त्या ठिकाणी स्थिर बुद्धी ठेवणं हे आपल्या हातात आहे. त्या ठिकाणी सुख दुःख न मानणे आपल्या हातात आहे. मग तेवढीच आपल्याला सामट आहे की आपण सुख दुःखाला पाहू नये. मग कोण्या पदार्थाच्या विषयी अनुकूलता मानू नये आणि प्रतिकूलता मानू नये. अदृष्टानं जे विषय मिळतील ते भोगायचे. परमार्थामध्ये हेच शिकायचंय आणि याला शिकणं परमार्थ मानतात. मग स्वप्नामध्ये सूक्ष्म देह नाही, स्थूल देह नाही, आणि कारण देहामध्ये सूक्ष्म देह नाही, है की नाही, आणि जागृतीमध्ये कारण देह नाही, है की नाही. पण सामान्य रूपानं तो कारण देह असल्याशिवाय, तो अज्ञात जरी असला, कारण जरी अज्ञात असलं तरी कारण मानावं लागतं. कारण अज्ञात असलं तरी आता ईश्वर आपल्याला दृष्टीपुढे येतो का कधी? पण मानावंच लागतो, कारण त्याच्याशिवाय हे कार्य घडतच नाही. तसं आपण सूक्ष्म देहाला यायलो, स्थूल देहाला यायलो, त्या अर्थी याला काहीतरी कारण मानावंच लागल. मग कारण देहातून आपण कार्यामध्ये आलोत, कारण देहातून कार्यामध्ये आलोत की हे दोन देहापैकी एक देह आपल्याला मिळतो. सूक्ष्म नाही तर स्थूल. झोपीमधून स्वप्नात गेलो सूक्ष्म देह, झोपीमधून जाग झालोत. मग ह्या दोन्ही देहाला कारण कोण आहे? कारण देह.
म्हणून तर त्याचं नाव कारण आहे. म्हणजेच ते बीज आहे आणि त्या बीजाला ह्या दोन फांद्या आहेत. ते रोप आहे आणि त्या रोपाला दोन ह्या शाखा, एक सूक्ष्म आणि एक स्थूल. मग सूक्ष्म हे स्थूलाला कारण आहे का, किंवा स्थूल हे सूक्ष्माला कारण आहे का? नाही, ह्या दोन्हीला कारण. कारण. हा, रात्र ही दिवसाला कारण आहे का? दिवस रात्रीला कारण आहे का? नाही, हे सूर्यामुळं, सूर्य कारण आहे त्याला, हे का नाही? सूर्य आपल्या व्रतामध्ये आला की आपला सूर्य उगवला, दिवस सुरू झाला आपला. आपल्या व्रतातून सूर्य लांब गेला किंवा पृथ्वी दूर झाली तर तिथं अंधार. याला कारण कोण आहे? मग रात्रीला कारण सूर्य, दिवस नाही, आणि दिवसाला कारण रात्र नाही. या दोन्हीला कारण. तसा स्थूल आणि सूक्ष्माला कारण कारण देह. कारणापासून कार्य होतात. म्हणून या दोन्ही देहाला कारण कारण देह आहे. आणि त्या कारण देहामध्ये आपण आनंदमय कोशामध्ये आहोत का? आनंदमय कोश आपण आहेत, कोश रहित आपण आहेत. मग ह्या कोशाचा निराश कसा करायचा? कोश आपण आहेत का कोशातले आपण आहेत? कोशामधले आपण. मग कोशातच आहेत का आपण? सामान्य रूपानं सर्व व्यापक आहोत आपण, पण जे आपलं विशेष स्वरूप आहे का ते कोशामध्ये, हे का नाही? आणि तिन्ही देहामध्ये आपण आहोत. मग स्थूलामध्ये आपण आहोत हे आपल्याला प्रतीती आहे, अनुभव आहे. सूक्ष्मामध्येही आपण आहोत, अनुभव आहे. कारणामध्येही आपण आहोत, अनुभव आहे. मग कारणामध्ये कारणातल्याचा अनुभव आहे का? कारणामध्ये कारणातल्याचा अनुभव आहे, पण तिथं सांगता येत नाही. तिथं विषय नाही ना, दुसरं कोणी नाही ना तिथं. आपल्या एकाशिवाय दुसरं कोणी आहे का कारणात? मग कोणाला सांगाव तिथं? म्हणजेच विषय आपणाला प्रतिपादन करण्यासाठी दुसरा असावं लागती व्यक्ती. मग तिथं दुसरं कोणी नाही, म्हणून तिथं वाच्य वाचकता नाही. दुसरं कोणी नाही म्हणजे व्यक्तीच का, अंतकरण बी नाही तिथं आपलं सुद्धा. व्यवहार्यता हे अंतकरणाकडे आहे. व्यवहार्य ही जी दशा आहे हे अंतकरण कारणामध्ये आहे का? मग तिथं व्यवहार कसा होईल? व्यवहार कशानं होतो? अंतकरणाने होतो, वृत्तीनं होतो, आहे का नाही? मग अंतकरणच नसलं तर व्यवहार कशानं करावं? अंतकरण असलं तर वृत्ती उत्पन्न होईल. मग अंतकरण नाही तर वृत्ती कशी उत्पन्न होईल? आणि व्यवहार करणारी वृत्ती आहे. आणि मग कसा तिथं व्यवहार करावा? मी सुखानं निजलो आहे, माझ्याजवळ कोणी नाही, असं कोणाला सांगावं? तिथं कोणी सांगावं? आणि कशानं सांगावं? साधन नाही ना काहीच. मग त्या ठिकाणी आपण पंचकोशाच्या कशा आहोत? वेगळे, निराळीत. आणि तिन्ही देहाच्या. मग हे कोश आपल्यात आहेत का? ह्या कोशामध्ये आपण नाही. कोशामध्ये आपण सामान्य स्वरूपानं असू, पण विशेष स्वरूपानं तसं आपल्याला प्रतीतीला येतंय. विशेष स्वरूपानं देहामध्ये
आपण आहोत असं भान होतंय, स्थूल देहामध्ये आपण आहोत असं आपल्याला भान व्हायले, सूक्ष्म देहामध्ये आपण आहोत असं आपल्याला भान व्हायले, कारण देहामध्ये आपण आहोत असं आपल्याला भान व्हायलंय. कारण जाग झाल्या आपण म्हणायलो मी सुखानं निजलो होतो. हे स्मृती कुठलची आहे? तिथलचीच आहे ना. मग तिथलची स्मृती आपल्याला ज्या अर्थी जागृत आल्यावर सांगता यायली त्या अर्थी तिथलची आपल्याला ज्ञान झालंय. तिथं ज्ञान तर आहे ना, फक्त ज्ञानाचा व्यवहार करता आला नाही. आणि तो व्यवहार ज्यावेळेस अंतःकरण वृत्ती मिळाली त्यावेळेस आपण व्यवहार केला. तिथं व्यवहार केला का? तिथं व्यवहार करता नव्हतं. हे व्यवहार करण्याची साधनं नव्हती ना तिथं, हे का नाही. म्हणून आपण तिन्ही अवस्थेमध्ये आहोत. आपण तिन्ही अवस्थेमध्ये आहोत आणि पाची कोशाचे आपण द्रष्टा आहोत, हे का नाही. पण कोश आपण नाही. आणि शरीरही, मग 3 शरीर आणि 5 कोश. 3 शरीर 5 कोश. मग 3 शरीरामध्ये 5 कोश सांगायले तर का 5 कोशामध्ये 3 शरीर? हे बी उलगडा झाला पाहिजे. लावावर जरसा गोळ्या खाल्ल्या देहामध्ये कोश सांगा. कोशाला अधिष्ठान देह आहेत, कारण देहावर कोश बनले तर, हे का नाही. मग अन्नमय कोश स्थूल देह, स्थूल देह अन्नमय कोश, है का नाही. आणि कारण देह आनंदमय कोश, है का नाही. आणि सूक्ष्म देह प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, 3 कोश. 3 कोश सूक्ष्म, है का नाही. एखाद्याला जर विचारलं 3 कोश कशात रे बाबा, तो म्हणतो पाथरी 3 कोश, सनपेट 3 कोश. ते नाही. कोश म्हणजे आपणावर आलेलं अज्ञानाचं आवरण, याला म्हणायचं कोश. मग हे कोश आपणाला याचा निराश करता येतो का? घालविता येतात का? बाधित करता येतात का? मिथ्या करता येतात का? ज्ञानानं काय होत नाही. ज्ञानावरच सगळं आहे आणि ज्ञानानंच सगळं घालविता येतं. ज्यानं उत्पन्न केलंय त्याला मिटविताही येते. ज्यानं भांडण लावून दिलेत का त्याला मिटविता येत. पण त्याचा उद्देश मिटविण्याचा नसतोच, लावण्याचाच असतो. तस हे आपण पंचकोश आणि 3 देह जे मानले आहेत अज्ञानामुळं, आपणच मानलेले आहेत आणि यांचा निराश आपल्यालाच करता येतो. याला फक्त सहाय्य शास्त्राचं, संताचं घ्यावं, काही लागत नाही दुसरं. शास्त्राचं ऐकावं, संताचं ऐकावं आणि त्यांच्या ऐकण्यामध्ये हे सगळं ते त्याच्यासाठीच येतं, त्याचं दुसरं काही कामच नाही. काय उद्देश आहे त्यांचा? संताचा उद्देश काय आहे? शास्त्राचा उद्देश काय आहे? दुसरं काय सांगायले का शास्त्र? केवळ मुक्तीविषयी सांगायले का नाही? आणि संतांना दुसरं काय बोललेलं माहित आहे का? दुसरं काहीच बोलत नाहीत ते. कारण त्यांचा एकच ध्यास आहे की जीवानं मुक्त व्हावं, जीवाच्या ठिकाणचं अज्ञान निवृत्त व्हावं.
प्रमाण आलेलं गेलं बघा. म्हणून संतांचं एकच उद्देश आहे की जीवाला कृत्यता मिळावी. अज्ञानानं जे अज्ञानकृत जो काही आवरण हे आपल्या स्वरूपावर आलेलं आहे, ते आवरण निवृत्त म्हणजे कृत्यता. ही कृत्यता आपल्याला प्राप्त होण्यासाठी संताकडे जावं लागतं. ब्रह्मज्ञानाचा उपदेशच करून घ्यावा लागतो. याचा नुसता निराश जरी केला तरी कृत्यता करून घ्यायची शिल्लक राहत असते. अर्थाध्यास जरी निवृत्त झाला तरी ज्ञानाध्यास जसा अर्थाध्यास होतो तसा ज्ञानाध्यासही होतो. ज्ञानाध्यास हा जास्त घातक आहे अर्थाध्यासापेक्षा. ज्ञानाध्यास हा घातक आहे. म्हणून जसा आत्मा आहे तसा कळावा, जसा आत्मा आहे तसा कळावा. आपण जसे आहोत तसे आपल्याला कळावेत. आता का कळानात का आपल्याला? आपण आता का कळानात का? पण जसे तसे कळायलोत का? है का नाही? मग ज्ञानाध्यास हा कोणता अध्यास आहे? ज्ञानाध्यास आहे. आपण देहालाच आपण मी म्हणालोत का नाही? है का नाही? मग आपण ते आहेत का? हे ज्ञानाध्यास आहे का नाही? आणि अर्थाध्यास हे आपल्याला प्रतीती यायली ही सतरूप आहे का मिथ्यारूप आहे? है का नाही? आणि मग ते मिथ्यारूपानं प्रतीती यायली का? मग हा अर्थाध्यास आहे. याला काय म्हणायचं? अर्थाध्यास आहे. म्हणून अर्थाध्यास जावा आणि तरी पण कृत्य व्हायचं म्हणजेच मुक्त व्हायचं शिल्लक राहतंय. एक अध्यास गेला तर दुसरा अध्यास राहतो. म्हणून ज्ञानाध्यासही जावा लागतो. म्हणून ज्ञानाध्यास हा सुद्धा करून घेण्यासाठी आपल्याला अद्वैत ज्ञानाचा स्वीकार करावा लागतो. अद्वैत बोधाला प्राप्त व्हावं लागतं. अद्वैत बोध करून घ्यावा लागतो. कारण द्वैतामध्ये हे अर्थाध्यास निवृत्त करता येतो, होत असतो. अर्थाध्यास निवृत्त द्वैतातच होत असतो. अर्थाध्यास निवृत्त जरी झाला तरी द्वैत शिल्लकच राहतो, अद्वैत होत नाही. मी देह नाही, हा देह मिथ्या आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे हे कळालंय. पण तू कोण आहेस? तू देह नाहीस हे कळालं तुला, पण तू कोण आहेस हे कळणं म्हणजेच अद्वैत साक्षात्कार होणे. मी कोण? म्हणून या ठिकाणी पंचकोशाचा निराश झाला तिथं आपला अर्थाध्यास निवृत्त होतो. म्हणून स्वप्नामध्ये सूक्ष्म देह, स्थूल देहामध्ये सूक्ष्म देहामध्ये स्थूल देह नाही आणि त्याचं भानही होत नाही. जरी असला तरी भान होत नाही. आणि भान होत नाही म्हणून नाहीच, भान झालं तर आहे. जसं भान नसलं
कशाच्या तरी विचारामध्ये आपण निघालो, त्या विचारात, त्याच भानात, विचाराच्या भानात मग खाली सर्प तुळू की इचू तुळू, काटा तुळू, आहे का नाही? ते नाही म्हणूनच तुळविलं ना, भान नसल्यावर. मग तसं सूक्ष्म देहामध्ये स्थूल देहाचं भान आहे का? असून तो पडलेला देह, झोपलेला देह, खाऊन पिऊन जे आपण झोपतो तो स्थूल देह, अन्नमय कोश, है का नाही? आणि आपण इथं त्याला आपला देह मानलेला आहे. पण गाढ झोप लागली आणि झोप लागली की स्वप्न चालू झालं, त्यावेळेस या देहाचं भान आहे का? मग या देहावरून रेल्वे जाऊ की सरप जाऊ, आहे का काय ह्या देहाचं आपल्याला भान? त्यावेळेस आपल्याला हे देह आहे का? मग आपण ह्या देहापेक्षा निराळे आहोत का नाही? आता ही एक पाचट निघाली का नाही? निराश करायचा म्हणजे ही एक पाचट निघाली. आता 2 पाचटी राहिल्या. आता सूक्ष्म देहामध्ये आपण असतो, है का नाही? सूक्ष्म देहामध्येही असतो. मग सूक्ष्म देहामध्ये जे आपण आहोत, जागृत आली की सूक्ष्म देह नाही, भानच नाही ना पुन्हा त्याचं. फक्त होता ही स्मृती आहे, है का नाही? मग तो देह आपण वास्तविक सत्य मानला का? जरी आपणाला जागृतीमध्ये स्वप्नातल्या देहाचं भान राहिलं, म्हणजे सूक्ष्म देहाचं भान स्मृतीनं यायलंय, तरी पण ते आपण कसं ठरविलं आहे? नाही रूपानं, है का नाही? ते नाहीच म्हणून. मग आपण ते आहोत का? आपण तेही नाहीत. आणि हे, है का नाही? आणि ते नाहीत, हे नाहीत, म्हणजे ह्या देहात हे देह आपला नाही, तो देह आपला नाही. मग आपला खरा देह कोणता? आपण खरे देहवान कोणते? मग काय कारण देहवान आहेत आपण? कारण देहाची तर अगोदरच पाचट निघाली. कारण त्या देहामध्ये जे आनंद रूपता जी आहे ती आपण आपली आहे, है का नाही? पण ती अज्ञात अवस्थेमध्ये आहे, अज्ञानानं ग्रस्त आहे. मग समाधीमध्ये भान होतंय. समाधीमध्ये व्यवहार्यता आहे, जाणण्याची त्या ठिकाणी आहे. पण त्या ठिकाणी साक्षीचं भान होतंय तिथं. पण झोपेमध्ये त्या काळात तिथं भान होत नाही. आणि समाधीमध्ये स्थूल सूक्ष्माचं भान होत नाही आणि कारणाचं होत नाही. समाधीमध्ये देहाचं भान कोण्याच नसतंय तिथं, पण आहे रूपानं भान होतंय. समाधीमध्ये आहे रूपानं भान होतंय. आणि झोपेमध्ये जागृत आली तर आपण झोपेतलं स्मृती सांगतो, कारण तिथं अज्ञानानं आपलं काय आहे? आवृत्त आहोत. तिथं निद्रा ही काय आहे? आवृत्त आहे. आणि समाधीमध्ये निद्रा कुठे? समाधी जागेपणी घेतल्या जाते, है का नाही? आणि झोप कधी असते? या 2 अवस्था नसणं म्हणजे झोप. सूक्ष्म अवस्था आणि स्थूल अवस्था ह्या दोन्ही गेल्या की झोप. मग आपल्याला वाटतंय मी तिथं काही जाणत नाही, पण आपण तिथं जाणण्य स्वरूप असतो.
व्यवहार तिथं घडत नाही. तिथं वृत्ती लीन झालेली असते आणि समाधीमध्ये वृत्ती ही तिथं स्थिर झालेली असते, लीन झालेली नसते. समाधीमध्ये वृत्ती स्थिर झाले असते. हा आणि झोपेमध्ये लीन झाले असते. त्या अंतःकरणाबरोबर अंतःकरण लीन झालं की वृत्ती हा म्हणून त्या ठिकाणी आपल्याला भान होत नाही. पण ती स्मृती आपल्याला जाग झाल्यावर होती की मी आनंदात झोपलो होतो, हे कोणाला कळतंय? आहे का नाही? आणि तिथं त्यावेळेस कोणाला कळालं? आपल्यालाच कळालं. आपल्याला झोपीत कळालं मी आनंदात झोपला हो, म्हणून तर आपल्याला जागेपणी कळत आहे की मी आनंदात झोपलो होतो. तिथं जर नसतं कळालं तर झोपीतून जाग झाल्यावर आपल्याला दुसऱ्याला कसं सांगता आलं असतं की मी तिथं आनंदानं झोपलो होतो, म्हणून गाढ झोपलो होतो आणि आनंदात होतो. तिथं काही दुःख नव्हते. हे जाग झाल्यावर सांगता येतंय ना. आणि ज्या अर्थी आपण जाग झाल्यावर सांगायलो त्या अर्थी आपण झोपेमध्ये गाढ असताना, गाढ झोपेत असताना कोण, झोपेत कोण असताना आपण का? अंतःकरण. आपण झोपत होत का? आपल्याला झोप आहे का? झोप म्हणजे काय? हा, झोप म्हणजे काहीही न जाणणे, यालाच म्हणायचं अज्ञान, आहे का नाही? आणि ते अज्ञान आपल्यात आहे का? आपण कसे आहोत? ज्ञान स्वरूपवान आहोत, आहे का नाही? म्हणून ती झोप आपल्यात नाही, आपण झोपत नाही, अंतःकरण झोपत, आहे का नाही? इंजिन गरम होत, त्याचं इंधन गरम होत नाही. इंजिन कशावर चालतंय? इंधनावर चालतंय. म्हणून त्या इंधनामध्ये काय बिघाड होत नाही. जवळ इंधन चालायले तवर इंधन, जवळ इंधन आहे तवर इंधन चालूच राहते. इंधन गरम झालं की तिथं इंधन असताना सुद्धा, इंधन गरम झालं की इंधन असताना सुद्धा इंधन बंद पडतं. त्या इंधनाची ती झोप आहे. त्या इंधनाची काय आहे? तसं हे अंतःकरण, याला मर्यादा आहेत. हे सारखं जागृत अवस्थेला राहू शकत नाही. हे एक इंधनच आहे. म्हणून आपलं त्याचं इंधन आपण आहोत. या देहाचं इंधन आपण आहोत. म्हणून आपण तर सदोदित आहोतच त्याच्यात, आपण कधीच संपत नाही. त्याच्यातलं तेल म्हणजे आपण आहोत, ते संपत नाही. ते किती आहे? ते हे इंधनच आपल्यात आहे. त्याची टाकी, त्या इंधनाची टाकी तेलाची आपल्यात आहे का नाही? म्हणून ते संपायचं काही संबंधच येत नाही. म्हणून अंतःकरण झोपत असतं, अंतःकरण लीन होत असतं, आहे का नाही? मरत नाही. अंतर एकदा ते चांगलं बिघडलं तर मग पुन्हा ते नीट होत नाही. मग हे दुसऱ्याच कंपनीचं घ्यावं लागतंय. कोणाला? देहाला. हा हा, सूक्ष्म देहामध्ये तो सूक्ष्म देह काय करतो? दुसरं इंजन बघतो, आहे का नाही? मग पुन्हा याच्यामध्ये ते फिरकून सुद्धा बघत नाही. हे ज्यावेळेस संपुष्टात याचा वाण दिसला की याच्यातून पळ काढायचा बघतंय. ते ताबडतोब याला सोडून त्यागून देतंय, याचा निराशच करतंय. म्हणजे त्याला कळत आहे आता हे जाग होत नाही पुन्हा. मग ते दुसऱ्या देहामध्ये शिरायला बघत आहे. दुसरा देह
हे का नाही. जर एखाद्यानं यंदा वावर याला द्यायचं नाही आपल्याला, अशी कुजबुज कुणकुण त्याला त्या वावर करणाऱ्याला आली की यंदा आपणाला हे भागीन वावर देणार नाही, मग त्यावेळेस पासूनच ते तितकी मशागत त्याची बंद करते, तितकी करीतच नाही. मग ते दुसरी बघत कोणी देते का आपल्याला राग, आहे का नाही. ते म्हणते आपल्याला काय करायचं, हे नाही ते नाही दुसरं, मुलूक महादेवाचा, सूक्ष्म देहाला मुलूक महादेवाचा. मग ते सूक्ष्म देह वासनासहित असल्यामुळं वासना शिल्लक राहिलेल्या असतात आणि त्याला ब्रह्मज्ञान झालेलं नसतंय, त्याला स्वरूपाची ओळख नसते, ते मोहित झालेला असतंय अज्ञानाला. कशाला? अज्ञानालाच मोहित झालेला असतंय, म्हणून ते दुसऱ्या देहाला प्राप्त होते. पण ज्यानं जागृत अवस्थेमध्ये असतानाच त्या देहाचा बाध केलेला आहे, सूक्ष्म देहाचा बाध केलेला आहे, कारण देह सुद्धा त्यांनी मिथ्या ठरवलेला आहे. तिन्ही देह कसे आहेत? मिथ्या आहेत. असा ज्याचा निश्चय झालाय तो पुन्हा कशाला देहात अडकल, पुन्हा कशाला अंतःकरण ते शिरण अंतःकरणामध्ये, आणि अंतःकरणातच नाही शिरला तर मग तो वृत्तीवर कसा येईल, आणि वृत्तीवरच नाही आला तर सुखदुःखाला कसा पावेल, सुखदुःखालाच नाही पावला तर मग तो सदाचा आनंदित आहे का नाही. मग तेच आनंद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे. कोणता? सुख दुःख रहित वृत्ती. आता आपल्याला त्याचे संस्कार लावून घ्यायचे, कारण मुमुक्षुला मुक्ताचे संस्कार हे मुमुक्षु अवस्थेतच लावून घ्यावे लागतात. मुक्तीचे संस्कार मुमुक्षु दशेतच लावून घ्यावे लागतात. मुमुक्षुचे संस्कार हे ते साधनेमध्येच लावून घ्यावे लागतात. विवेक वैराग्य जे साधनं सांगितले त्याच्यामध्येच मुमुक्षुचे संस्कार लावून घ्यावे लागतात, आणि मुमुक्षु अवस्थेत मुक्तीचे संस्कार लावून घ्यावे लागतात, आणि मुक्तीमध्ये विदेह मुक्तीचे संस्कार लावून घ्यावे लागतात. कारण विदेह मुक्तीनंतर भोगायची ना विदेह मुक्तीचा आनंद. अहो 7 दिवस ऐकायचा सप्ताह आणि महाप्रसाद नाही घ्यायचा म्हणले, प्रसाद सोडून जात असते तर. महाप्रसाद म्हणजेच विदेह मुक्ती, आणि तो विलक्षण आनंद आपल्याला भोगता येतो, केवळ आनंद रूपाने आपल्याला राहता येते. पण अशी साखळी जर नाही सोडली तर, आता मुमुक्षु अवस्थेत असताना ज्यावेळेस आपण ज्ञानाची निवृत्ती अज्ञानाची निवृत्ती करून ज्ञान प्राप्ती करून घ्यायलो, त्या ज्ञान प्राप्तीमध्ये मुक्तीचे संस्कार असतात. ज्ञान म्हणजे काय? मुक्तीचे संस्कार. ज्ञान कशाला म्हणायचं? मुक्तीचे संस्कार, है का नाही. आणि मुक्त झाल्याच्या नंतर विदेह मुक्तीचे संस्कार शिकावे लागतात. कुठे काय शिकावं लागतंय हे वारकरी संप्रदायात आल्याशी कळत नाही. म्हणून त्यातले त्यात जे रंगनाथ महाराजांचे अनुयायी झालेले आहेत ते इतरापेक्षा निराळेच आहेत. रंगनाथ गुरुजींचे जे अनुयायी झाले ते वाया गेले नाही, कारण रंगनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराजांचे अनुयायी झाले. रंगनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराजांचे अनुयायी, आणि ज्ञानेश्वर महाराज कोणाचे अनुयायी? शंकराचार्यांचे. आता मधात गुरु आहेत पण त्या नावाला येतो उग महाविष्णूचा अवतार
सखा माझा ज्ञानेश्वर आहे का नाही. पण त्यांनी संस्कार कुणाचे घेतले तर आद्य शंकराचार्यांचे. कारण आद्य शंकराचार्य आणि भगवान व्यास यांचेच संस्कार घेऊन माऊलींनी ज्ञानेश्वरी केली, अमृत अनुभव केला, चांगदेव 65 केली, गाथा केला, हरिपाठ केला. हे कोणासाठी है का नाही. मग ह्या जीवानं अनुयायी कोणाचं व्हावं. आता ज्ञानेश्वर महाराजाचा अनुयायी आपण परंपरेनं होऊ, पण ज्ञानेश्वर महाराज काय बोलायले हे आपल्याला कळत नाही ना. ते गुरुजीनं आपल्याला सोपं करून दिलंय, म्हणून गुरुजीचा अनुयायी व्हावं का नाही. मग इतर गुरुजीचे अनुयायी होण्यापेक्षा रंगनाथ गुरुजीचेच व्हावं ना. आणि तर दुसऱ्याचं झालं म्हणून काय झालं, दुसऱ्याचं व्हावं ना. रंगनाथ महाराजाचेच का होऊन तर बघा ना, मग कळत आहे. झाल्यावर कळत आहे, असं नाही कळत. जरी तुम्ही दुसऱ्याचे अनुयायी असलात तर रंगनाथ गुरुजीचे जर चाटून बघा ना, त्यांचं ज्ञान, त्यांच्या प्रक्रिया, त्यांचं वक्तव्य, त्यांच्या टिप्पण्या, त्यांच्या युक्त्या ह्या कशा सांगितल्या. अहो डॉक्टर सगळेच आहेत. हा डॉक्टर सगळेच आहेत, पण त्या एखादा डॉक्टर असा असतंय त्याच्या पायरीत गेलं कीच अर्ध राहतंय. काही काही डॉक्टरचं असं असतंय कारण तिथं हमखास गुण आलेला असतो. मग तिथं गेलं की आता ह्या डॉक्टरांना मग राहतच, अशी मानसिकता तयार होती. आणि तशी गुरुजीकडे आलं, गुरुजीच्या अनुयायी झाले की त्याचा तिथं अर्थाध्यास निवृत्त होते. कारण गुरुजीनं अर्थाध्यासावर इतका भर दिलेला आहे. अर्थाध्यास निवृत्त झाल्याशिवाय ज्ञानाध्यास निवृत्त करताच येत नाही, म्हणून अर्थाध्यासावर जास्त भर दिलाय. जगत मिथ्यात्वावर जास्त भर दिलाय. म्हणजे आपल्याला जो जगत सत्यत्वाची जी भ्रांती झाली, हा अध्यास झालाय, हा अध्यास अगोदर ते काढतात. अगोदर तो अध्यास काढतात. ते भूत काढणारे त्या झाडाला, झाडच म्हणतात का त्याला, ते ज्याला भूत लागले ते रोगी म्हणा, ते रिंगणात बसविलं की ते आधी विचारतय कोण आहेस तू. कोणाला, त्यालाच विचारतय तू कोण आहेस. म्हणजे कोण लागलंय हे आधी बघतोय ते, आणि मग त्याला सांगतोय तू हेस म्हणून. आधी त्याला विचारतोय तू कोण आहेस, मग ते दुसरं जे लागलेलं असतंय ते नाव सांगतोय त्याच, है का नाही. आणि मग ते म्हणते तू जातोस का नाही, तू इथून जातोस का नाही. मग ते आधी नाही होय करतय. मग हे इकून काहीतरी बोलतय, काय बोलतय कोणाला ठाव. का दोघं ढोंगी असते तर ते रिंगणात बसणार भिंती, पण त्याची त्याला भाषा कळती. वैदाची भाषा नाही, त्या रिंगणातल्याला कळती. त्यानं उगच रिंगणामध्ये आलाय का, ते रिंगणापास्तोर आलाय त्या आरती, ते बी काही कमी नसतंय. रिंगणात बसणारा कमी नसतंय, महाचालाकी असते ते बी. त्याला वैदाची भाषा कळते, बघणाऱ्याला कळत नाही. बघणाऱ्याला वाटतंय ते दुसऱ्यालाच बोलायलाय, आणि त्या रिंगणात बसणाऱ्याला वाटतंय मला बोलायलाय. बघणाऱ्याला वाटतंय त्या भूताला बोलायलाय. वैद बाबा कोणाला बोलायलेत, भूताला बोलायलेत वाटतंय, है का नाही. आणि त्या रिंगणात बसणाऱ्याला काय वाटतंय,
मला बोलायला. मग रिंगणात बसणाऱ्याला चाणाक्षी हुशार समजायचा का बघणारी? त्यानं आपल्याला येडं केलेलंय. रिंगणातल्यानं बघणाऱ्याला येडं केलंय आणि पुन्हा ते वैद बी बघणाऱ्याला येडं करतय आणि त्याला हुशार करतय. आता जास्त नाटक लावू नको, भानावरी जाय आता तू. तिथं कोणी नसणार जातय, तिथं कोणी नसतंय आणि त्याला जाय म्हणलं की हा. आणि मग ते जर जर लयच धटपणा करीत असलं, जाय मी नाही जात, तुला मी भेट नाही, असं जर रिंगणातलं म्हणू लागलं तर मग हे काय करतय? हा, मोठी लवंगडी काठीच घेतय, नाही फोक घेतय. ते म्हणतंय माझ्याजवळ काय आहे बघ. मग त्याला वाटतंय आपण ते हे करायला लागलो असं, आणि यांना हाणलं मारलं तर आपल्याला किती लागल. मग जातो जातो म्हणते, मग का म्हणून जातो म्हणते ती. मग म्हणतात महारा पोडी भूत पळतोय. हो, पण त्या भूताच्या अंतःकरणात जाऊन बघा, वैदाच्या अंतःकरणात जाऊन बघा आणि बघणाराच्या अंतःकरणात जाऊन बघा, तेव्हा कळतंय तिथला तमाशा कसा चालत आहे. ज्ञान असल्याशिवाय हे जाणता येत नाही आणि हे जाणण्यासाठी अध्यात्म विद्या काम करते. कारण ही विद्या सगळ्या विद्यात श्रेष्ठ आहे. म्हणून गुरुजी अगोदर ते भूत काढीत होते. कोणतं? हे जगत भूत लागलेलं, पंचमहाभूत हे लागलेले, हे देह म्हणजे हे भूतच आहे ना, हेच भूत लागले ना आपणाला. अगोदर हे भूत काढीत होते ते. देह तू नाहीस, तू देह नाहीस, देह तुझा नाही असं सांगत. आणि मग तिथंच त्याला थोडासा त्याचं गुलूप चमकायचं, म्हणजे बुद्धी तिथं थोडीशी तरबेज व्हायची, म्हणजे तिथंच बुद्धीचा पालट. असं गुरुजीच्या अनुयायी जर झालं तर गुण हमखास येतो. अशी गुरुजीचा अधिकार होता. म्हणून या पंचकोशाचा निराश आणि तीन देहाचा निराश करून आपण या पंचकोश आणि तीन देहाच्या वेगळे आहोत हे आपल्याला जाणता येतंय. मग जसं केळीचा खांबा असतो ना, त्या खांबाचे सालपट काढत काढत गेलोत ना, त्या केळीला वरून काय असते तर, आणि त्याचाच खांब बनलेला असतो तो, आणि तो एक 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 काढून टाकायचा. आणि शेवटी सगळे सालपट काढून झाल्यावर जे उरत आहे का, ते आपण आहोत. काय उरत आहे? काहीच उरत नाही. आकाश उरत. मला केळीचा गाभा सोलला तर शेवटी काय उरत? तस पंचकोश आपण सोलले तर शेवटी काय उरत? ब्रह्म. शून्यवादी नाही म्हणल्यावर काही, तिथं आपणच उरतो. तसं आपण त्या कर्दळीच्या गाभा हा जर सोलला तर त्या गाभ्यामध्ये जे काही शिल्लक राहतं का पुन्हा सोलल्यावर, ते आपण आहोत. पण सगुण ब्रह्माला कर्दळीचा गाभा म्हटलंय. ती उपमा दिलेली आहे, कर्दळीचा गाभा. कामून द्याला असन ते कर्दळीचा गाभा त्याला उपमा, कारण तो सोलला, ते त्याचं सगुण रूप जर जाणलं तर निर्गुणच हाताला लागत आहे. त्या सगुणाला जर धरलं ना तर निर्गुणच हाताला लागत आहे.
म्हणून कर्दळीचा प्रमाणे काहीतरी कर्दळीचा गाभा दिसे आहे काहीतरी, पण ते आठवत नाही आता. पंचकोश टाइम तर झालाय, पण आता हे राहिलं आता आपल्याला उद्याच बघावं लागल. तसं तर सगळं झालंय. म्हणून जीवाचे आणि ईश्वराचे स्वरूप सुद्धा असेच जाणावे, कारण व्यष्टी पंचकोशाहून वेगळा जीव आहे आणि समष्टी कोशाहून वेगळा ईश्वर आहे. आणि मग मागील तरंगामध्ये म्हणजे चौथ्या तरंगामध्ये आकाशाच्या दृष्टांताने जीवेश्वराच्या लक्ष्य स्वरूपाचा विचार विस्ताराने सांगितलाय. त्याच चौथ्या तरंगामध्ये आकाशाचा दृष्टांत देऊन घटाकाशाचा, जसं आकाश जे असतं घटामधलं, ते घटातलं आकाश त्या घटानं आवरत आहे का? त्यानं आवरत होत नाही. आकाशाला धरलंय का त्यानं? घटानं नाही. तसं ह्या पंचकोशानं आपणाला धरलंय का? आपण याच्या म्हणजे आकाश जसं वेगळं असतं है का नाही, तसं आपण या पंचकोशाहून वेगळे आहोत. म्हणून लक्ष्य स्वरूपानं जर विचार केला, घट आकाशाच्या लक्ष्य स्वरूपानं, तर आपण जसं घटापेक्षा आकाश हे निराळ आहे, तसं पंचकोशाहून आपण वेगळे आहोत, निराळे आहोत. आणि पुढच्या तरंगामध्ये अस्ति भाती प्रिय रूपानं आत्म्याचे पारमार्थिक स्वरूप सांगणार आहेत. कुठं? 6व्या तरंगामध्ये. मग एवढ्यानेच इति कर्तव्यता, म्हणून त्यावेळी संक्षेप रूपाने आत्मविचार सांगितलेला आहे. केवळ पंचकोशाहून आत्मा वेगळा जाणला म्हणजे एवढ्यानेच इति कर्तव्यता झाली असे नाही. पंचकोशाहून आत्मा वेगळा आहे इतकंच नाही जाणायचं, तर जी काही मुक्तता मिळणार आहे, मोक्ष मिळणार आहे, ते कृत्यता म्हणतात त्याला. ती प्राप्त होण्याकरता जीव ब्रह्माच्या अभेदाविषयी पुन्हा विचार करावा लागतो. म्हणून कर्तव्य अभावरूप कर्तव्य शिल्लक राहू नये, काही करायचं शिल्लक राहू नये, त्याला म्हणायचं मुक्तता. मग ती कृत्यतेच्या सिद्धीकरिता, त्या मुक्ततेकरता महावाक्याचा उपदेश सांगतो असं गुरुजी म्हणाले. मग महावाक्याचा उपदेश आता करणार आहेत, ते आपण उद्याच्या वेळात पाहू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री गुरु